मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की धुरंधर 2 ही फक्त एक फिल्म आहे, तर कदाचित तुम्ही मोठी चूक करत आहात. कारण ही फक्त फिल्म नाही. ही आहे 4 तासांचा असा सिनेमॅटिक स्फोट, जो तुमचा मेंदू, भावना आणि विचार सगळं हलवून टाकतो. आणि सगळ्यात मोठा प्रश्न, धुरंधर 2 फक्त एकदाच पाहायची फिल्म आहे का? की अशी फिल्म आहे, जी पाहिल्यानंतर पुन्हा पाहण्याची इच्छा होईल? खरं सांगायचं तर, ही फिल्म पाहिल्यानंतर असं वाटतं, की आपण फिल्म नाही पाहत, तर एक धोकादायक शतरंजचा खेळ पाहतोय. जिथे प्रत्येक पात्र आपली चाल चालत आहे. लियारीच्या गल्लीपासून कराचीच्या अंडरवर्ल्डपर्यंत एक अशी आग पेटलेली आहे, जी फक्त बदला नाही, तर संपूर्ण सिस्टीम जाळू शकते. एका बाजूला आहे हमजा, दुसऱ्या बाजूला इक्बाल. दोघांमध्ये सुरू आहे सत्ता आणि बदला यांचा खेळ. पण खरी गोष्ट तेव्हा सुरू होते, जेव्हा या खेळात एका पोलीस अधिकाऱ्याची एंट्री होते. आणि त्यानंतर संपूर्ण कथा बदलून जाते. जोपर्यंत तुम्हाला वाटतं की ही फक्त गँगस्टर स्टोरी आहे, तोपर्यंत फिल्म तुम्हाला एकदम वेगळ्या दिशेने घेऊन जाते. कारण हळूहळू ही कथा पॉलिटिकल थ्रिलर बनते. या फिल्मची सर्वात मोठी खासियत म्हणजे ही फक्त ॲक्शनवर चालत नाही. ही फिल्म तुम्हाला विचार करायला भाग पाडते. कोण कोणाच्या बाजूला आहे, कोण कोणाचा शत्रू आहे आणि कोण कोणाला धोका देतोय, हे सगळं समजून घेताना प्रेक्षक स्वतःही त्या खेळाचा भाग बनतो. काही वेळा तर असं वाटतं की आपण फिल्म पाहत नाही, तर शतरंजचा एक मोठा सामना पाहतोय. प्रत्येक सीनमध्ये एक लपलेला अर्थ असतो. आणि जेव्हा तो अर्थ समजतो, तेव्हा कथा अजूनच मजेदार बनते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फिल्म थोडी डार्क आणि इंटेन्स आहे. काही सीन इतके जबरदस्त आणि हिंसक आहेत की थिएटरमध्ये बसलेले लोक काही सेकंदांसाठी पूर्ण शांत होतात. विशेषतः इंटरवलच्या आधीचा सीन. तो सीन पाहिल्यावर थिएटरमध्ये अक्षरशः सन्नाटा पसरतो. आता प्रश्न येतो फिल्मच्या लांबीचा. 4 तासांची फिल्म ऐकल्यावर अनेकांना वाटतं कदाचित फिल्म बोर करेल. पण प्रत्यक्षात कथा इतक्या वेगाने पुढे जाते की वेळ कसा जातो ते कळतही नाही. फिल्मचा म्युझिक आणि बॅकग्राऊंड स्कोअर पूर्ण वातावरण अजून दमदार बनवतो. काही गाणी अशी आहेत जी थेट कथा पुढे नेण्याचं काम करतात. आणखी एक गोष्ट, या फिल्ममध्ये फक्त अंडरवर्ल्डची कथा नाही. इथे सत्ता, राजकारण आणि देशांमधील संघर्ष सगळं एकत्र येतं. काही क्षणी तर असं वाटतं की खरी लढाई बाहेर नाही, तर सिस्टीमच्या आत चालू आहे. फिल्ममध्ये काही नवीन पात्रही आहेत, जे कथेला अजून वेगळं वळण देतात. काही पात्र फक्त थोड्या वेळासाठी येतात, पण त्यांचा परिणाम पूर्ण कथेत दिसून येतो. आता जर अभिनयाबद्दल बोलायचं झालं, तर एक नाव सर्वात जास्त चमकतं. रणवीर सिंह. त्यांची भूमिका या फिल्ममध्ये खूप वेगवेगळ्या छटा दाखवते. पहिल्या भागात एक वेगळा माणूस दिसतो आणि दुसऱ्या भागात तोच माणूस पूर्ण बदललेला दिसतो. कधी तो गँगस्टर असतो, कधी सैनिक, कधी मुलगा आणि कधी फक्त बदला घेणारा माणूस. त्यामुळे त्यांचा अभिनय पूर्ण फिल्मला खांद्यावर उचलून नेतो. डिरेक्टरनेही कथा सांगण्याची पद्धत खूप वेगळी ठेवली आहे. काही सीनमध्ये अचानक काही सेकंदांचा शांतपणा येतो आणि त्या काही सेकंदांमध्ये पूर्ण सीनचा अर्थ बदलून जातो. फिल्म संपल्यानंतरही कथा डोक्यात फिरत राहते. काही ट्विस्ट असे असतात जे नंतर लक्षात येतात. म्हणूनच एक मोठा प्रश्न पुन्हा उभा राहतो. धुरंधर 2 किती वेळा पाहावी? जर माझं मत विचाराल तर उत्तर खूप सोपं आहे. एकदा पाहिल्यावर तुम्हाला कथा समजते, पण दुसऱ्यांदा पाहिल्यावर त्या कथेमागचा खरा खेळ समजतो. म्हणूनच धुरंधर 2 ही फक्त फिल्म नाही. ही एक असा अनुभव आहे जो थिएटरमध्ये बसूनच पूर्णपणे जाणवतो. कारण काही फिल्म्स फक्त रिलीज होत नाहीत, त्या इतिहास बनतात.